रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने राणांना समज द्यावी. अजित पवारांचा सल्ला. अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं. त्यावर अजित पवार यांनी रवी राणा यांची कानउघाडणी केली असून रवी राणांना वाचाळवीर म्हणून संबोधलं आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रवी राणांना अजित पवारांनी चांगलंच फटकारल्याचं पाहायला मिळालं. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत झाले आहेत. लोक काही बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. विधानसभेला मी पण रवी राणांना 2दा समर्थन केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने रवी राणाला समजावून सांगितलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे. ते विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरले. शेवटी लोक काही बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. काही गोष्टी साईड ट्रॅक करायच्या. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते आणि आम्ही ती लाईन घेतलेली आहे. आम्ही पण एकेकाळी त्या रवी राणाला समर्थन केलं. मी पण मागे विधानसभेला 2दा त्याचं समर्थन केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात काय बोलावं तर त्याचा अधिकार आहे. आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो विजय होणार. त्यामध्ये रवी राणाचे मला काल आनंदराव अडसूर साहेब भेटले होते. ते म्हणले माझ्याही विरोधात काहीतरी तो तिथं काम करतोय, उमेदवार दिलेला असं काहीतरी त्यांनी केलंय. हे बरोबर नाही आहे. त्याच्या संदर्भात खरं तर देवेंद्रजी फडणवीसांनी योग्य पद्धतीनं त्याला समजावून सांगितलं पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठंही असं अंतर पडणार नाही किंवा कारण असताना गैरसमज निर्माण होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली.